आमची भूमिका मराठ्यांच्या बाजूने काय, गरीब मराठ्यांच्या बाजूने काय? तर गरीब मराठ्यांचा जो नेता आहे मनोज जरांगे, तो देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसला टार्गेट करतोय. आम्ही आजपर्यंत आमच्या गुलामीचं कारण आरएसएसला समजतोय. आरएसएस हा आमचा मुख्य शत्रू आहे आंबेडकरी समूहाचा, आणि शत्रूचा शत्रू तो आमचा मित्र आहे. मनोज जरांगे आरएसएसच्या विरोधात आहे, फडणवीसच्या विरोधात आहे, मोहन भागवतच्या विरोधात आहे. म्हणून आम्ही मनोज जरांगेच्या बाजूने आहेत. ओबीसीनी मतदान कुणाला केलं? एवढं खुलेआम जर होतं की बीजेपीचे सत्ता आली तर संविधान जाणार म्हणजे आरक्षण जाणार, ओबीसीचं आरक्षण जाणार, एससी एसटीचं जाणार. आज 250च्या वर जे जागा आल्या आता भाजपच्या इथल्या एनडीएच्या, त्या कुणी निवडून आणल्यात? मोठ्या प्रमाणात ओबीसीने निवडून आणल्यात. ओबीसींनी आरक्षण घालवण्यासाठी मतदान केलं. त्यांना बचाव मानण्याचा अधिकार आहे. आरएसएस ही संविधान विरोधी आहे, झेंडा न मानणारी आहे. त्यांना संविधान उद्ध्वस्त करून हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची, हे त्यांचा जो खुलेआम अजेंडा होता तो रोखण्यासाठी आम्ही लोकसभेला इंडिया आघाडीसोबत भूमिका घेऊन संविधान वाचवण्याचं काम, हे क्रांतिकारी काम, नव्या स्वातंत्र्याचं काम आम्ही या ठिकाणी केलंय. विधानसभेला संविधानाचा मुद्दा चालणार आहे का? तर चालणार आहे. जे सरकार केंद्रात आहे त्यांचं सरकार राज्यात आहे, आणि महाराष्ट्र हा आरएसएसचं नागपूरचं रेशीम बागेचं केंद्र आहे. संविधान बदलण्याचं धोरणच रेशीम बागमधून निघालेला एक विचार आहे. आणि जर संविधान वाचवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या या आरएसएसच्या सत्तेला उलटून टाकल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रातली सत्ता आरएसएसच्या ताब्यात असणं म्हणजे संविधानाला धोका आहे, आरक्षणाला धोका आहे. आणि हे दोन्ही वाचवायचं असेल तर आम्हाला येणाऱ्या विधानसभेला आरक्षण बचाव, संविधान बचाव, एससी एसटी बचाव, या ठिकाणचा शोषित पीडित वंचित घटक बचावचा नारा देऊन या विधानसभेला सामोरे जाण्याचा आमचा या ठिकाणी अजेंडा आहे. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, आणि पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण या ठिकाणी ढवळून निघत आहे. आणि या राजकारणामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपकभाई केदार, संस्थापक अध्यक्ष, यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. आणि ती जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्यासोबत आहोत, आणि त्यांच्यासोबत आपण विविध विषयाची चर्चा करणार आहोत. अनेक विषय आहेत, आपल्याला माहिती आहे. टी व्हीच्या माध्यमातून आपण बघत आहात, चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहात की या राज्यामध्ये सध्या किती मोठं राजकारण ढवळून निघत आहेत. त्यामुळं दीपकभाई केदार यांची जी काय विचारधारा आहे, त्यांचं जे काय म्हणणं आहे ते या महाराष्ट्राला दिशा देणारं असेल हे तर नक्कीच आहे. आज त्यांची मुलाखत आपण घेत आहोत. सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे झंझावत केलेला आहे आणि अनेक प्रश्न हाताळले. जय भीम दीपकभाई, काय सांगाल? या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत आणि आपण बघितलं की फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे जे काही मुद्दे आहेत ते कोणते मुद्दे असतील आणि कोणत्या मुद्द्याला घेऊन या ठिकाणी राजकारण सुरू होत आहे? आपण बघितलं की या महाराष्ट्रामध्ये जे काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये संविधानाचा मुद्दा महत्त्वाचा होता, आणि विधानसभेला संविधानाचा मुद्दा असेल का नसेल आणि कोणते कोणते मुद्दे घेऊन या ठिकाणी आपण शाहू फुले आंबेडकरवादी पुढे जात आहोत? तुमचं या ठिकाणी प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे, काय सांगाल यावर? या विधानसभेला आमचे प्रमुख मूलभूत प्रश्न राहणार आहेत, आणि ते रेटण्याचं काम ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून होणार आहे. खोटा नेरेटिव्ह सेट करायचा आणि त्याच्यावरती निवडणुका लढायचा, हे धोरण आखलेलं या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी दिसतंय. त्यांना पुन्हा सत्ता पाहिजे म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका, मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावरच ही निवडणूक लढण्याचं एक षडयंत्र या ठिकाणी सुरू झालंय, पण ते आम्ही होऊ देणार नाही. माझी ठाम भूमिका आहे की गेल्या 75 वर्षामध्ये फुले शाहू आंबेडकरी समाजाचे प्रश्न सुटलेले नाहीत. आजही आमच्या गायरान जमिनीमध्ये जेसीबी घुसतोय, आजही आम्हाला त्या ठिकाणी 7/12 मिळत नाही, आजही आमच्या घरकुलाचे प्रश्न मिटले नाहीत, आजही आमच्या या ठिकाणी दलित अत्याचाराचं प्रमाण कमी झालेलं नाही, शिक्षण चोरलं जात आहे, फेलोशिप दिली जात नाही, शिष्यवृत्ती बंद केली. आजही आम्हाला सामाजिक आर्थिक गुलाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी सुरू आहे.
त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेत हे कुणी केलं त्या व्यवस्थेला रोखण्याचा अजेंडा आम्ही बनवतोय. भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे, या सरकारने सामाजिक न्याय विभागाचा सर्वात जास्त निधी इतरत्र वळवला. म्हणजे सामाजिक न्यायाची हत्या करण्याचं काम त्यांनी केलं. तुम्ही दिंडीला पैसे देताय आणि फेलोशिपच्या विद्यार्थ्यांना तिथं आत्मदान करावं लागतंय, पार्टीसमोर पायी चालावं लागतंय. घरकुलांचे हप्ते नाही, पावसामध्ये घरं उघडे पडले तर. आमच्या सामाजिक न्यायाचं असणार तुम्ही महामंडळाचं आमच्या तरुणांना रोजगार देण्यासाठीचं बजेट वाढवत नाहीत. आम्हाला दिलेलं कर्ज कोरोनाच्या काळातलं माफ करत नाहीत. नव्या स्कीम लॉन्च आमच्यासाठी होत नाहीत. तुम्ही असणारं सामाजिक न्यायाची हत्या करणारं सरकार आहे. सामाजिक न्याय बचावचा नारा देऊन येणाऱ्या विधानसभेत मी उतरणार आहे. माझं ज्याच्यासोबत अलायन्स आहे, आम्ही ज्याच्यासोबत जाणार आहेत, त्यांना असणारा आमचा सुद्धा एक जाहीरनामा देणार आहे. आणि 75 वर्षात आंबेडकरी समूहाला, दलितांना, शोषितांना, पीडितांना, वंचितांना तुम्ही इथं गुलाम ठेवण्याचं जो काम केलं, त्यांच्या उन्नतीचा मार्ग, आर्थिक उन्नतीचा मार्ग, सामाजिक न्यायाच्या उन्नतीचा मार्ग, त्यांचं सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग आमच्या जाहीरनाम्यातून मांडण्याचं काम आम्ही येणाऱ्या विधानसभेला केलंय. लोकसभेला संविधान धोक्यात होतं हे खरंय, तो खोटा नेरेटिव्ह नव्हता. भाजपच्या खासदारांनी संविधान धोक्यात आहे असं जाहीर सभेतून सांगितलं होतं की आम्ही संविधान बदलायला आलोय, 400 खासदार आले तर आम्ही संविधान बदलणार. ही भूमिका भाजपच्या खासदारांची होती आणि हे खोडून काढण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाने केलं नाही. RSS ही संविधान विरोधी आहे, झेंडा न मानणारी आहे. त्यांना संविधान उद्ध्वस्त करून हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची, हे त्यांचा जो खुलेआम अजेंडा होता तो रोखण्यासाठी आम्ही लोकसभेला इंडिया आघाडीसोबत भूमिका घेऊन संविधान वाचवण्याचं काम, हे क्रांतिकारी काम, नव्या स्वातंत्र्याचं काम आम्ही या ठिकाणी केलंय. विधानसभेला संविधानाचा मुद्दा चालणार आहे का? तर चालणार आहे. जे सरकार केंद्रात आहे त्यांचं सरकार राज्यात आहे आणि महाराष्ट्र हा RSSचं, नागपूरचं, रेशीम बागचं केंद्र आहे. संविधान बदलण्याचं धोरणच रेशीम बागमधून निघालेला एक विचार आहे आणि जर संविधान वाचवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या या RSSच्या सत्तेला उलटून टाकल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रातली सत्ता RSSच्या ताब्यात असणं म्हणजे संविधानाला धोका आहे, आरक्षणाला धोका आहे. आणि हे दोन्ही वाचवायचं असेल तर आम्हाला येणाऱ्या विधानसभेला आरक्षण बचाव, संविधान बचाव, SC/ST बचाव, या ठिकाणचा शोषित, पीडित, वंचित घटक बचावचा नारा देऊन या विधानसभेला सामोरे जाण्याचा आमचा या ठिकाणी अजेंडा आहे. आपण बघितलं की जरांगे पाटील यांनी गेले 2 वर्ष झाले मराठा आरक्षणासाठी एक मोठं आंदोलन उभारलेलं आहे आणि त्यानंतर OBC समाजाचं पण एक आंदोलन सुरू झालेलं आहे. OBC समाजाच्या OBC कोट्यातून त्यांचं आरक्षण मागितलं जातं मराठा समाजाचं. आणि आता अलीकडंच आपण बघितलं की आत्ताच ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा OBC बचाव यात्रा काढलेली आहे आणि OBCला आरक्षणासाठी त्यांनी सपोर्ट केलेला आहे. तर या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही कसं बघता आणि तुमची काय भूमिका आहे याबद्दल? आमचा मनोज जरांगेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाच्या बाजूने आमची भूमिका आहे. ते आंदोलन जे करतायत ते संविधानाच्या मार्गाने करतायत. त्यांनी संसदेवर जाऊन, विधान भवनात जाऊन, तिथं बंदुकी काढून, चाकू काढून, तलवारी काढून आरक्षण मागत नाहीत. तर मनोज जरांगेच्या नेतृत्वात सुरू असलेलं आंदोलन हे संविधानाच्या मार्गाने सुरू आहे. ते रस्त्यावरचा संघर्ष करतायत, मोर्चे काढतायत, उपोषण करतायत. जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मागण्याचा अधिकार दिलाय त्याचा फॉलो ते करतायत. मग अशा वेळी त्यांना देणार नाही देणार हा सगळा जो त्याचा भूमिका आहे ती सरकार आणि कोर्टाच्या स्तरावर आहे. रस्त्यावरचे भांडणं कशासाठी? महाराष्ट्र जाळण्याचा प्रयत्न कशासाठी? महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा प्रयत्न कशासाठी? OBCचं आरक्षण धोक्यात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी OBC आहेत आणि 25.4 जवळपास 25 ते 30% दरम्यान खासदार देशात 2024ला निवडून आलेत OBCचे. कशाने आरक्षण धोक्यात आहे? का देवेंद्र फडणवीस येऊन सांगत नाही की देशाचा पंतप्रधान OBC आहे आणि OBCच्या आरक्षणाला धोका नाही? का पायदळ मैदानात उतरून या ठिकाणी दंगली भडकावण्याचं काम सुरू आहे?
फडणवीसांचे जे जे पायदळ आहेत ते मैदानात का उतरलेत? जर तुमची संख्या लोकसभेमध्ये जास्त आहे, देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे, तर आरक्षण धोक्यात कसं आहे? आज या ठिकाणी आमची भूमिका मराठ्यांच्या बाजूने काय, गरीब मराठ्यांच्या बाजूने काय? तर गरीब मराठ्यांचा जो नेता आहे मनोज जरांगे, तो देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसला टार्गेट करतोय. आम्ही आजपर्यंत आमच्या गुलामीचं कारण आरएसएसला समजतोय. आरएसएस हा आमचा मुख्य शत्रू आहे आंबेडकरी समूहाचा, आणि शत्रूचा शत्रू तो आमचा मित्र आहे. मनोज जरांगे आरएसएसच्या विरोधात आहे, फडणवीसच्या विरोधात आहे, मोहन भागवतच्या विरोधात आहे, म्हणून आम्ही मनोज जरांगेच्या बाजूने आहेत. तुम्ही फडणवीसांच्या बाजूच्या लोकांनी या ठिकाणी संविधान बदलण्यासाठी मतदान केलं. आज काय देशाची लोकसभेची स्थिती काय होती? 400 पार झाले तर संविधान बदलू मानणारे खासदार भाजपचे. ओबीसीने मतदान कुणाला केलं? एवढं खुलेआम जर होतं की बीजेपीचे सत्ता आली तर संविधान जाणार म्हणजे आरक्षण जाणार, ओबीसीचं आरक्षण जाणार, एससी एसटीचं जाणार. आज 250च्या वर जे जागा आल्या त्या भाजपच्या इथल्या एनडीएच्या, त्या कुणी निवडून आणल्यात? मोठ्या प्रमाणात ओबीसीने निवडून आणल्यात. ओबीसींनी आरक्षण घालवण्यासाठी मतदान केलं. त्यांना बचाव मानण्याचा अधिकार आहे का? मंत्री तुमचे जास्त, खासदार तुमचे जास्त, पंतप्रधान तुमचा, आणि तुम्ही बचाव म्हणताय. काय धोक्यात आहे तुमचं? फक्त या ठिकाणी नेरेटिव्ह सेट केला जातोय महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी, दुसरं तिसरं काही नाही. ओबीसीचं आरक्षण धोक्यात नाही हे फडणवीसांनी येऊन सांगितलं पाहिजे, कारण देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा ओबीसी आहे. आज मराठा समाजाने जी क्रांती महाराष्ट्रात केली त्या ठिकाणी संविधान वाचवण्याच्या बाजूने केली, इंडिया आघाडीला मतदान करून. इथल्या दंगलीमध्ये, हिंदू मुस्लिम आंदोलनामध्ये या ठिकाणी कोण असतंय पुढं? जरा जाती काढा. दंगलीमध्ये आतापर्यंत श्वेतपत्रिका काढा म्हणता, तो लक्ष्मण हाके म्हणतो अॅट्रॉसिटीची श्वेतपत्रिका काढा. अरे तुझं ओबीसी साठी पाठवलंय तुला फडणवीसांनी, तर तेवढ्या पुरतं बोल ना. अॅट्रॉसिटीचा संबंध आणतो कशाला? म्हणजे कोणत्याही प्रकारे मराठा दलित दंगल कशी होईल, ओबीसी मराठा दंगल कशी होईल? काय राग आहे तुम्हाला? तुमच्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेला एका जातीचा, ठराविक जातीचा टक्का कमी झाला, हे तुमचं प्रॉब्लेम आहे. आमचं क्लिअर कट धोरण आहे. संविधानाच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्याच्या बाजूने आम्ही आहोत. आज मराठा समूहाने जी क्रांती केली ती संविधान वाचवण्याच्या बाजूने मतदान केलं, आणि ओबीसीने या ठिकाणी संविधान घालवण्याच्या बाजूने मतदान केलं. बीजेपीला झालेलं मतदान हे संविधान विरोधी होतं, आणि इंडियाला झालेलं मतदान हे संविधानवादी होतं. संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रातला मराठा समाज राजकीय क्रांती करतो, त्याला साथ द्यायची नाही. बाबासाहेबांचं संविधान वाचलं तर आमचं अस्तित्व वाचणार आहे, त्या मराठा समूहाला साथ द्यायची नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे पाईक लोकसभेमध्ये इंडिया आघाडीला मतदान करून त्यांनी असणार दाखवून दिलं की आम्ही संविधान वाचवण्यासाठी मतदान करतोय. ते नक्षलाईट भूमिकेमध्ये नाहीत, त्या ठिकाणी असणार आतंकवाद्याच्या भूमिकेत नाहीत, ते संविधान वाद्यांच्या भूमिकेत आहेत. आणि म्हणून आम्ही त्यांच्या बाजूने आहेत. म्हणून आम्ही ओबीसींच्या विरोधात नाहीत, किंवा ओबीसी मराठा वादामध्ये आमचा रोल नाही. आमचं असणारं फक्त एवढं म्हणणं आहे की या ठिकाणी रस्त्यावरचा लढा बंद करा. मनोज जरांगेचं पहिलं आंदोलन होतं, दुसरं आंदोलन छगन भुजबळांनी का उभं केलं? आंदोलनाला प्रति आंदोलन का सुरू केलं? उद्या आम्ही एखादं आंदोलन करू, दुसऱ्या दिवशी दुसरं आंदोलन उभा राहील. हे असं राहिलं तर लोकशाही राहील, आंदोलन राहील, मागण्या राहतील, मोर्चे होतील. एक तासाने एकाने मोर्चा करायचा, दुसऱ्या तासाने दुसऱ्याने करायचा. मराठा समाजाचं आंदोलन चालत आलेलं आहे, तुम्ही त्याला प्रति आंदोलन देताय. आणि तुमच्या आंदोलनामध्ये टीका मनोज जरांगेवरती, विरोधी पक्षाच्या नेत्यावरती. अरे तुमची टीका सरकारवर ठेवा ना. तुमच्या आंदोलनामध्ये फुल्या मारलेले राज्य सरकारमधले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो ठेवा. टार्गेट आरएसएसला करा, बीजेपीला करा, त्या ठिकाणी सत्तेत बसलेल्यांना टार्गेट करा. सत्तेतून बाहेर पडा. छगन भुजबळ महायुतीत राहतात, आमदारकीचा राजीनामा देत नाहीत. ज्यांच्यामुळे आरक्षण धोक्यात आहे त्यांना सोडत नाहीत. पंकजाताई मुंडे त्या ठिकाणी आमदारकी घेतात भाजपची. धोका मनोज जरांगेमुळे ओबीसीला आहे, सरकारमुळे धोका आहे ना. सरकार भूमिका या ठिकाणी दंगलीची घेते आणि बघ्याची भूमिका घेते. आणि अनेक लोक मैदानात उतरलेत
आणि ते असणारे महाराष्ट्र पेटवायला निघालेत. ज्या दिवशी या ठिकाणी निर्णय दिला जाईल, कोर्ट आहे, सरकार आहे, लढा ना. आज काय स्थिती निर्माण झाली? सरकारचं स्टेटमेंट आहे ओबीसीच्या विरोधात, कोर्टाचं स्टेटमेंट आहे ओबीसीच्या विरोधात. मागण्या करणाऱ्याला तुम्ही धरून ठेचणार आहे. मागण्या करणाऱ्यांचा गुन्हा आहे. आम्ही मागणी करतो घरकुलाला 10 लाख रुपये मिळाले पाहिजेत, आजच्या तारखेपर्यंत गायरान जमीन मिळाली पाहिजे. मागण्या करणार हा संविधानिक अधिकार आहे, ती किती मोठी असू शकते. दिल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया आली पाहिजे. तुम्ही असणार देण्याच्या आधीच या ठिकाणी वाद सुरू केला, त्या आंदोलनात ठिचून काढायचा प्रयत्न केला, जिजाऊच्या लेकींवरती हल्ला केलाय. महाराष्ट्रातल्या आया बहिणीत ना, जिजाऊ रमाईच्या लेकीत ना, त्या परराष्ट्रातून आल्यात का? तुटून पडतायत, रक्तबंबाळ करतायत, दयामाया येत नाही राजकारण्यांना. आम्ही धोक्यात आहेत, दलित धोक्यात आहे. दलित यशश्री शिंदे मारली, सायली गायकवाड मारला, सचिन सूर्यवंशी मारला. एका आठवड्यात 10 मुर्दे आमचे पडतायत. धोक्यात दलित आहेत. गायरान जमिनीमध्ये पेरलंय, आता पावसाळ्यात जेसीबी घातलेत, 7-12 मिळतोय, पीक विमा मिळतोय. त्या गायरान जमिनीचा फायदा काय आहे? गायरान धारकांना इथं न्याय, त्यांना विहिरीची योजना मिळते, त्यांना विहिरी मोटर मिळते. आम्हाला पायी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढावा लागतो, शिक्षणाचा अधिकार हिसकावला जातो, फेलोशिप धारकांना आत्मदहन करावं लागतं. धोक्यात आम्ही आहेत आणि आमचं धोका बाजूला करायचा आणि तिसऱ्याचा धोकामध्ये आणायचा. जे प्रस्थापित आहेत, जे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा धोक्यात आहे ओबीसी. आमचं कुणीच नाही. 4 खासदार नीट निवडून आले नाहीत आमचे, आम्ही धोक्यात आहेत. आणि म्हणून आमची थेट प्रॅक्टिकल भूमिका आहे की महाराष्ट्राचा मणिपूर मी होऊ देणार नाही. ओबीसी मराठा वाद मी लागू देणार नाही. दलित मराठा वाद मी लागू देणार नाही. लक्ष्मण हाकेंना चॅलेंज केलंय, त्यानंतर बंद झालंय. ॲट्रॉसिटी संदर्भात बोलायचं नाही. महाराष्ट्रातल्या जर घटना मी बाहेर काढल्या तर जातीचे नाव काढले तर मनोज लक्ष्मण हाके कोणत्या बिळात जाईल पता लागणार नाही. आम्ही महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी या ठिकाणी कधीच जात त्या ठिकाणी आरोपीचे सांगत नाही. कोण अन्याय करत नाही, सगळे अन्याय करतात आमच्यावर. ॲट्रॉसिटी बोलताय, मराठा दलित वाद लावताय, दिशाभूल करताय. महाराष्ट्राचा नेरेटिव्ह तुम्ही ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात, मराठाच्या आरक्षणासंदर्भात बनवताय आणि आम्ही मारलो जातो. त्याचा मुद्दा कुठंच नाही. या दोघांच्या मध्ये आम्ही कुठे आहेत? आमचे खरे मुद्दे आहेत आणि या मुद्द्याच्या माध्यमातून तुम्ही सगळं मिळवताय. मोठ्या स्कीम मिळवताय, मोठ्या योजना मिळवताय, विद्यार्थ्यांना पॅकेज मिळवताय, काही देवस्थानांना दर्जा मिळवताय. भीमा कोरेगावचं स्मारक होतंय, साताऱ्यातलं घर तुम्ही विकत घेऊ शकले बाबासाहेबांचं. दीक्षाभूमीची पार्किंग तुम्ही खंदून टाकली, तिकडं 80 कोटी उडवले. ते शिक्षणावर घातले असते तर कुणाला विश्वासात घेतलं? मराठा आरक्षणासाठी, ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही असणारे सगळे नेते एकामेकाला भेटता. दीक्षाभूमी खंतानी कुणाला भेटले तुम्ही? त्याचं उत्खनन का केलं? जातीवाद का केला एकनाथ शिंदेनी? ॲट्रॉसिटी का केली? त्याच्यावर कोण बोलणार आहे? हा आमचा मुद्दा नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही सगळं मिळवा, आम्ही मात्र वंचित, शोषित, पीडित. आमचा मुद्दाच राहिला नाही हो या महाराष्ट्रात, कारण आम्ही टक्केवारीने कमी आहेत ना. टक्केवारीचं राजकारण सेट करायचंय. गरीब मेले, दलित मेले तरी फरक काय पडतो? या मीडिया ट्रायलमुळे आमचे मुद्दे पुढे येत नाहीत. आमचे मडे पाडतायत, मुर्दे पाडतायत, तरी मीडियामध्ये आमचे मुद्दे नाहीत. मीडिया ट्रायल चालू कोणाची? ओबीसी मराठा, ओबीसी मराठा. आमची मीडिया ट्रायल कुठे आहे? रस्त्यावर तुम्ही ओबीसी मराठा वाद लावून दंगली घडवणार, महाराष्ट्र अस्थिर करणार, हे दुर्दैव आहे. म्हणून आमची ठाम भूमिका आहे. ओबीसीनी घाबरायचं कारण नाही. ओबीसीला घाबरायची गरज काय? ओबीसी देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे. आरक्षण जाणार कसं हे देवेंद्र फडणवीसने सांगावं. जेव्हा आम्ही सांगतोय संविधान धोक्यात आहे, तेव्हा तुम्ही भाजपचे लोक निवडून आणताय. 25.4 30% ओबीसीचे खासदार आहेत. सांगा त्यांचं संख्याबळ. संख्येने तुम्ही जास्त आहेत. आम्ही ओबीसीचं सुद्धा आरक्षण या ठिकाणी, त्याबद्दल आमची भूमिका पॉझिटिव्ह आहे. हे सगळं आरक्षण देण्याचा, घेण्याचा, काढण्याचा अधिकार सरकार कोर्टात आहे. रस्त्यावर मीडिया ट्रायल करून मी असणारं दंगली भडकवणारा आणि दंगलीतून नेता होणारा हरामखोर माणूस मी नाहीये. या आरक्षणाच्या राजकारणामध्ये आपण बघितलं की राज ठाकरे यांनी एक विधान केलेलं आहे आणि ते विधान म्हणजे ते म्हटले की महाराष्ट्रातून आरक्षण संपवलं पाहिजे
असं त्यांनी या ठिकाणी उद्गार केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण बघितलं की सुप्रीम कोर्टाच्या काही जजेसनी SC ST मध्ये वर्गीकरण करा असं म्हटलेलं आहे, क्रिमिलियर लावा असं म्हटलेलं आहे. तर याबद्दल तुमची काय भूमिका आहे, तुमचं काय म्हणणं आहे? ज्यांना भुईमुगाच्या शेंगा बुडक्यात येतात का शेंड्यात येतात हेच माहीत नाही, ते आरक्षणाची व्याख्या काय करू शकतात? कधी गाव बघितलं नाही, ऊसतोड मजूर कधी बघितला नाही, ऊस कुठं येतो हे माहीत नाही, ऊस लावतात कसे हे माहीत नाही, गरिबाच्या मजुरीचं माहीत नाही, भूमिहीन मजुराला कधी भेटले नाही, ऊसतोड मजुराच्या लेकरांना कधी भेटले नाही. तुम्हाला महाराष्ट्र कळणार कसा? अस्पृश्यता कशी कळणार? त्या ठिकाणी आयुष्य पुरंदरेचं टिमकी वाजवण्यात गेलं. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर काय कळणार? छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरला हॉस्टेल काय बनवलेत, आरक्षणाची भूमिका काय शाहू महाराजांची, तुम्हाला कळणार काय? तुमच्या बुद्धीचं बाहेरच आहे हो. प्रदेश दौरे करण्यात ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांना देशातलं काय कळणार आहे? जब तक जातीवाद रहेगा तब तक आरक्षण रहेगा. हे सुद्धा पिल्लू फडणवीसांनी सोडलेलं आहे. आरक्षणाचा वाद चालू आहे त्यावेळेसच दौरे आणि सरळ जाऊन स्टेटमेंट द्यायचं की आरक्षण आम्हाला मान्य नाही, आरक्षण नको, जातीवाद नको म्हणा ना, आम्ही तुम्हाला साथ देऊ. पण मुद्दा असा आहे की मुंबईत बसून मावळे हाकायचेत ना. तुमचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध काय? पण त्यांच्या नावाने पक्ष काढून संघटना काढून एवढ्या वर्ष मावळ्यांना उल्लू बनवलं. आज ते मावळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करतायत तर पळापळ व्हायला लागली, कारण तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय. त्या मावळ्यांनी खरे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ओळखलेत आणि आम्ही आता आमचंच नेतृत्व करू हे धोरण घेतलं, त्या जरांगेच्या पाठीशी उभा राहतायत. म्हणून तुमच्या अस्तित्वाला या ठिकाणी आता धक्का लागला, म्हणून ही भूमिका. ज्यांना या ठिकाणी जन्मातच सोन्याचा आणि चांदीचा चमचा तोंडात मिळाला आहे, जे या ठिकाणी उच्च जातीत जन्माला आलेत, ज्यांचं आयुष्य VIP आहे, त्यांना असणारं आरक्षण काय कळणार आहे? त्यांनी जाती नष्ट करण्याचा लढा सुरू करावा, जातीवाद नष्ट करण्याचा लढा सुरू करावा. आम्ही साथ देतो, पण थेट आरक्षणाला विरोध करणं ही मनुवादी भूमिका आहे. आणि हे बोलवता धनी जो आहे तो रेशीम बाग शिवाय कुणी असू शकत नाही. त्याच्यामुळं हे धोरण चुकीचं आहे आणि आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्यांना आम्ही मनुवादी म्हणतो आणि मनुवाद्याच्या विरोधात आंबेडकरवादी ठामपणे या ठिकाणी उभा आहे. आरक्षणाच्या विरोधात एखादी भूमिका तर घेऊन दाखवावी. यांना असणारं आरक्षणवादी काय आहेत ते दानका दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत. आपण बघितलं की चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण यांच्या हत्या प्रकरणी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि आत्ता आपण बघितलं की चित्रा वाघ या सांगत आहेत की ती याचिका परत घ्यायचं त्यांचं धोरण आहे. संजय राठोड यामागे गुन्हेगार आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी मांडलं होतं. तर आता त्यांनी जे काय माघार घेतलेली आहे त्या माघारीबद्दल एक संशयास्पद भूमिका आहे का नाही, काय म्हणजे हे का माघार घेतली जाते, काय वाटतं तुम्हाला? मला त्यांची दया येते आणि भाजपचा राग येतो. हायकोर्टाने फटकारले. 3 वर्षापूर्वी तुम्ही याचिका टाकताय की पूजा चव्हाणच्या हत्यारांना त्या ठिकाणी अटक करा आणि पुन्हा तुमचा वकील म्हणतोय की आम्हाला याचिका माघारी घ्यायची. का? तर तो आरोपी आता तुमच्या महायुतीचा घटक झालेला. म्हणजे तुम्ही कुणाच्या टाळूवरचं लोणी खायला निघालात? एका बंजारा समाजाच्या पूजा चव्हाण या मुलीच्या टाळूवरचं लोणी तुम्ही खायला निघालात राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी. ज्या पूजा चव्हाणचा मुद्दा उचलून चित्रा वाघ मीडियामध्ये आल्या, प्रसिद्धी झोतात आल्या, त्यांना आज भाजपचं महिला अध्यक्ष पद मिळालं, उद्या आमदारकी मिळेल, ती फक्त पूजा चव्हाणच्या मुद्द्यामुळं. आणि तुम्ही तिचा मुद्दा सोडण्यासाठी कोर्टामध्ये याचिका टाकून तिथं माघारी घेण्याची भूमिका घेताय. या ठिकाणी आमचं ठाम मत आहे की चित्रा वाघ यांना भाजपाने तात्काळ महिला आघाडी अध्यक्षपदावरून काढलं पाहिजे. आणि हा चित्रा वाघचा अजेंडा नाही तर महिला विरोधी, स्त्री विरोधी RSSचा हा अजेंडा आहे. याला आम्ही मनुस्मृती म्हणतो. मुली मेल्या काय, मारल्या काय, यांना काय घेणं नाही. भाजपाला थोडी जरी आज या घटनेमुळे देशात महाराष्ट्राचे लक्तरे येशीवरती टांगलेत की एक महिला
एक महिला नेता अशी भूमिका कसं काय घेऊ शकते? सुप्रीम कोर्टाने जे SC/STच्या वर्गीकरणाबद्दल आणि क्रीमी लेअरबद्दल जी काय त्यांची भूमिका सांगितली आहे, सर्व राज्यांना निर्देश दिलेले आहेत, त्याबद्दल आपली काय भूमिका? असंवैधानिक आहे आणि याला आम्ही मोठ्या प्रमाणात राज्यात आणि देशात विरोध करणार आहे. हा धर्म वाढवण्याचा अजेंडा आहे, जाती जातीमध्ये विघटन करण्याचा अजेंडा आहे. वर्गीकरण आलं की विघटन आलं. काय सांगितलं जातं? क्रीमी लेअरची अट लावली, वर्गीकरण केलं, राज्याला विशेष अधिकार दिलेत. देशव्यापी मणिपूर करण्याचे धोरण आहे. पहिलं फक्त राज्यात एक मणिपूर घडवलं, आता देशव्यापी मणिपूर घडवण्याचं हे धोरण आहे. या मागे जे जजेस आहेत यांचे कनेक्शन सुद्धा RSSच्या दिशेने आहे. हिंदू राष्ट्र निर्मिती RSSची भूमिका आहे. जोपर्यंत हिंदू असणाऱ्या छोट्या छोट्या जातींची अस्मिता तीव्र करत नाही, तोपर्यंत या ठिकाणी धर्माची अस्मिता तीव्र होत नाही. हे धोरण राबवण्यासाठी जातीमध्ये वर्गीकरण, आरक्षणाचं वर्गीकरण आणलेलं आहे. आता याच्यामध्ये वाद सुरू झाला. बौद्धांनीच लय खाल्लं, अमुकनीच लय खाल्लं, तमुकनीच लय खाल्लं, म्हणजे जाती जातीत भांडणाला सुरुवात झाली. आणि हे भांडण लावण्याचं काम सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने केलं. त्यांचा निर्णयच असंवैधानिक आहे. तुम्हाला असा निर्णय थेट देता येतो का? 341 आर्टिकलचं या ठिकाणी उल्लंघन झालं. खासदार कशासाठी आहेत, संसद कशासाठी आहे, राष्ट्रपती कशासाठी आहे? थेट जर सुप्रीम कोर्टच या ठिकाणी निर्णय द्यायला लागलं तर जनउठावाची स्थिती निर्माण होईल आणि कोर्टाच्या विरोधात पहिल्यांदा जनता इथला आरक्षणवादी पेटून उठेल, अशी स्थिती झालेली आहे. त्यांना निर्णय रद्द करावा लागेल. तुम्ही काय बोलायला लागलात, काय वागायला लागलात? आम्हाला सांगा ना, आमचं प्रतिनिधित्व किती? क्रीमी लेअरच्या अट लावताय तुम्ही. सांगा आमचे जज किती आहेत, सांगा आमचे IPS अधिकारी किती आहेत, सांगा आमचे प्रशासकीय सचिव किती आहेत, सांगा आमच्या मंत्रालयात लोक किती आहेत, सांगा आम्ही कुठं कुठं मोठ्या प्रमाणात बसलो. आकडेवारी द्या. तुमच्याकडे आकडेवारी तरी आहे? मग तुम्ही आम्ही मिळवलंय का आरक्षणाच्या माध्यमातून ते सांगा. अस्पृश्यता गेलेली नाही, जातीवाद संपलेला नाही. जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेरावला नांदेडमध्ये मारलं जातीमुळं, रिंगटोन वाजली म्हणून सागर शेजवळला मारलं, प्रेम केलं म्हणून तिथं असणाऱ्या आमच्या विराज जगतापला मारलं. जातीमुळं मारलंय. जातीवाद संपला नाही, अस्पृश्यता संपली नाही. तुम्ही क्रीमी लेअरची अट लावताय आणि म्हणताय की एक वर्ग मोठा होत चाललाय. काय धोरण राबवलं तुम्ही? आर्थिक उन्नती म्हणजे या ठिकाणी उन्नती होत नाही. त्या ठिकाणी सामाजिक अस्पृश्यता नष्ट झाली, सामाजिक बहिष्कार टाकणं बंद झालं तरच असणार ती उन्नती या ठिकाणी खरी आहे. आम्हाला नकोय. आम्हाला या ठिकाणी गाड्या नको, बंगला नको, काय नको. समानतेची वागणूक द्या, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. आज आम्हाला जनावरांसारखी खैरलांजीला स्थिती केली, ती बंद करा. आरक्षणाच्या पलीकडे ही समानता आणा ना, आणि मग तुम्ही क्रीमी लेअरची भाषा करा, समानतेची भाषा करा. आज आम्हाला दिलंच तुम्ही काही नाही तर तुम्ही असणार क्रीमी लेअरची अट टाकताय, वर्गीकरणाचा राज्याला अधिकार देऊन जाती जातीत भांडण लावताय की या जातीने लय खाल्लं. काय खाल्लं बाबा? एक गाडी, एक बंगला, एखादं एवढं आलं म्हणून तुमच्या डोळ्यात खूप व्हायला लागलं. पण आज आमचा इथला बीडचा साबळे, ऊसतोड मजुराचा पोरगा, शेतमजुराचा पोरगा दलित आहे, खेळाडू आहे, त्याची चर्चा आहे मीडियामध्ये. केलंय का मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीसने ट्विट केलंय का त्याच्या अभिनंदनाचं? या ऑलिम्पिकमध्ये सगळ्यांची चर्चा सुरू आहे, त्या साबळेची चर्चा का नाही? तो जय भीम आहे. अरे तुम्ही चर्चेत सुद्धा जातीवाद, मीडियात सुद्धा जातीवाद, फिल्म इंडस्ट्रीत सुद्धा जातीवाद. किती पत्रकार आहेत आमचे, किती संपादक आहेत आमचे. मेन स्ट्रीम मीडियामध्ये एकही संपादक दलित नाही, एकही अँकर दलित नाही. प्राईम टाइम मध्ये सदैकाळच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये किती डायरेक्टर आमचे आहेत, फिल्म इंडस्ट्रीमध्ये किती आमचं प्रतिनिधित्व आहे. आम्ही असणार तिथं झाडू पोचा मारायला आमचा वापर केला जातोय. वाल्मिकी समाजाचं तुम्ही वर्गीकरण करण्याच्या नावाखाली इथं करताय. आम्हाला असणारा आजही गटारामध्ये जावं लागतं. तो वर्ग कोणता आहे? तुमच्या मुंबईच्या नाल्या साफ करणारा वर्ग कोणता आहे? तुमचा मैला उचलणारा वर्ग कोणता आहे? शाहरुख खानचं जर तिथं चेंबर ब्लॉक झालं तर त्या चेंबरमध्ये उतरणारा कोण आहे? कोणत्या प्रतिनिधित्वाची भाषा करताय तुम्ही?
काय दिलंय तुम्ही आम्हाला? आमचा नोकऱ्यातला बॅकलॉग भरलाय? तुम्हाला आहे नैतिक अधिकार वर्गीकरणाचा आणि क्रिमी लेअरचा शब्द वापरण्याचा? सांगा आमचा बॅकलॉग किती आहे? SC STचा नोकऱ्यातला बॅकलॉग जाहीर करा. तो तरी भरलाय का? तो सुद्धा भरलेला नाही. नाही तर तो बॅकलॉग जरी भरला असता तर आमचा असणार 50% उन्नती झाली असती. आम्हाला दिलंय काय तुम्ही? भूमिहीन म्हणून ओळख आहे आमची. आमचं भूमिहीन असणं सुद्धा तुम्ही संपवलं नाही. आणि तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण हिसकावून घेण्याची भाषा करताय. हे सगळे RSS रिलेटेड जज आहेत. काय करायचे ते करू द्या. हे पक्षाचा अजेंडा राबवत आहेत. गोळवळकर सावरकरचा अजेंडा राबवत आहेत. हिंदू राष्ट्र निर्मितीचा या ठिकाणी धोरण राबवत आहेत. यांना बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय मान्य नाही. फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक समतेचा विचार मान्य नाही. यांना असणारा विघटनावरती विश्वास आहे. विघटन करायचं, दंगली भडकवायच्या, धर्मात जातीत भेद करायचा. आमचं प्रतिनिधित्व सांगा ना कुठे आहे? ड्रायव्हर आमचे, साफसफाई करणारे आमचे, इथं हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालते. हाऊसकीपिंग मध्ये सगळे हाऊसकीपिंग वाले आमचे, सिक्युरिटी मध्ये सगळ्या ATM वर आम्हीच उभा. मंत्रालयातल्या सिक्युरिटी पासून ते बॉटम परल्या सिक्युरिटी पर्यंत आम्हीच. आमचा वापर ह्यासाठी. कोणतं आरक्षण देता तुम्ही? खाजगी क्षेत्रामध्ये कोणतं आरक्षण आहे? किती जाग्यावर कंत्राट बेस आणलं तुम्ही? किती नोकऱ्या देताय तुम्ही? आज खाजगी करण्याच्या या दुनियेत आरक्षण आहे का? MIDC मध्ये भूमिपुत्रांना न्याय नाही, दलितांना न्याय नाही, आरक्षण खाजगीकरणात नाही. खाजगी आरक्षणाचं काय झालं त्याचं उत्तर द्या ना. तुम्ही दिलंय कोणतं प्रतिनिधित्व? आणि आम्ही एक घर एक बंगला बांधून थोडे चांगले कपडे घालून फिरायला लागलो की तुम्हाला आमची उन्नती दिसते? पण या ठिकाणी अंबानी 5,000 कोटी रुपये त्या पोरावर उडवतो, लग्न करतो आणि देश टकामका बघतो. काही फुटपाथवर झोपून बघतात. त्याचं नवल असणार, त्याचे फटाके करोडोचे उडणारे. मुंबईच्या फुटपाथवरून इथला आमचा दलित पुलाखाली फुटपाथवर झोपून बघतो. त्याच्या लग्नाला जात असताना सिग्नल वरती कटोरा घेऊन फिरणारे आमचे लोक त्याचा उत्सव बघत. अरे 2 लोक चुकून त्या लग्नात गेले, 2 लोक चुकून, तर त्याची ब्रेकिंग न्यूज करून त्यांना हाकलून लावलं. अंबानी किती कमवतो त्याला क्रिमिलियरची आट नाही ना, कमवायला तुम्हाला आट नाही काहीच. मग या देशातली 100% संपत्ती जरी त्यांनी घेतली तरी त्याला आट नाही. 5,000 कोटी लग्न उधळले तरी त्याची चर्चा नाही. विदेशातून एक गायक 150 कोटी रुपये देऊन तुम्ही बोलवता भारतात गरिबांच्या मड्यावर नाचायला. ही थट्टा तुम्ही गरिबांची करताय. सोशल कॉस्ट तुमच्याकडे काय आहे? 5,000 कोटीचा CSR कुठे आहे? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं धोरण अंबानीचं कुठं आहे? 5,000 कोटी रुपये जर या ठिकाणी महाराष्ट्राच्या तिजोरीत असते, सामाजिक जर त्या ठिकाणी धोरण राबवलं असतं, सामाजिक उद्देश या ठिकाणी पाळला असता, काय नाटकं चालले त्यांचे? महात्मा फुले उद्योगपती होते ना, टॉप लेवलचे. काय करत बसले? शाळा खोलत बसले, आमच्या बहुजनाला शिकवत बसले. आज आम्हाला शिक्षण मिळत नाही, ऊस तोडायला पोरं जात आहेत, नोकऱ्या नाहीत, कंपन्यावरती धडका मारतात. आणि अंबानी 5,000 कोटी रुपये उधळून मोकळा होतो. ते 5,000 कोटीमध्ये सगळ्या महाराष्ट्राच्या या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची शाळा फुकट झाली असती, शिक्षण फुकट झालं असतं, आरोग्य फुकट झालं असतं. का तुम्ही त्याला क्रिमिलियरची आट लावत नाही कमवायला? उद्या त्यांनी पूर्ण देशाची 100% संपत्ती कमवली आणि सगळ्यांनी भिकारी होऊन त्याच्याकडे बघत राहायचं का? त्याच्यावर का सुप्रीम कोर्ट भूमिका घेत नाही? श्रीमंतांचा रेशो वाढवा, त्याला कुठं क्रिमिलियरची आट नाही. पण आरक्षणाच्या माध्यमातून एक गाडी एक घर आलं म्हणून तुम्हाला डोळ्यात खुपतंय. 5,000 कोटी कशाला म्हणतात? जरा सर्च करा त्याचे व्हिडिओ. काय लग्न, बाबा लगीन, डिंगचक डिंक्या, काही वाटत नसेल आमच्या मनाला? 2 लोक चुकून जातात तर तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकता. अरे आमच्या गरीबाच्या लग्नामध्ये इथं गावाकडल्या ग्रामीण भागातल्या सहज 100-200 लोक चालता चालता इन्व्हाइट न केलेले जीवन जातात, कुणी रोकत नाही. ही मानवता आहे? ही मानवता आहे काय? 2 कोटी रुपये जे आले होते लग्नाला, रिटर्न गिफ्ट, घडी 2 कोटीची प्रत्येकाला.
त्यांनी घडी घालून बाहेर आल्यावर विचारल्यावर कळालं की रिटर्न गिफ्ट प्रत्येकाला काय मिळालंय, तर 2 कोटीची घडी मिळाली. मग ही तर तुमची क्रिमिलेअरची आट नाही. ते विजय माल्या किती लुटीन, किती इथं बुडून पळून जाईन 10,000 कोटी, तिथं तुम्हाला क्रिमिलेअरची आट नाही. एका उद्योगपतीला किती वेळ लोन द्यावं त्याच्या जातीला बघून. या बँकातलं लोन कुणाला जातंय, रिझर्व्ह बँकेने आकडा जाहीर करावा. हे लोन घेणारे उद्योगपती कोणत्या जातीचे आहेत, लोन बुडवणारे कोणत्या जातीचे आहेत, आणि लोन ज्यांचं माफ केलं ते कोणत्या जातीचे आहेत. म्हणजे त्यांना माफ करून तुम्ही पुन्हा लोन देताय, तिथं तुम्हाला क्रिमिलियर लाव वाटत नाही. काय थट्टा आहे. दलितांच्या, बाबासाहेबांच्या लेकरांचा इथली उन्नती यांना सहन होत नाही. आम्ही कुठंच नाही. संसदेत आमचा एक जण गेला, तो त्या ठिकाणी प्रतिनिधित्व 4-5 जणांचं आहे. कुठे आहेत आम्ही कुठंच नाही. त्याच्यामुळे हम लढेंगे आरक्षण के खिलाफ. अगर सुप्रीम कोर्ट भी जाएगा तो भी लड़ेंगे. भारत बंद होगा तो उसमें भी हम शामिल होंगे. और आने वाले 3 दिन में मैं महाराष्ट्र में इस वर्गीकरण के खिलाफ और क्रिमिलेयर के खिलाफ आंदोलन छेड़ने वाला हूं. ये रद्द होना चाहिए. ये इसकी घोषणा करने वाला BR गवई, और वो हमको बताते हैं कि आपका ही है, आप नया महापुरुष बनाने के चले हो. वो BR हो सकता है, BR अंबेडकर नहीं हो सकता. BR अंबेडकर देने वाला था, ये BR गवई छीनने वाला, ये कभी महापुरुष नहीं हो सकता. RSS नया महापुरुष बना रहा है, ये नहीं चलने देंगे. आने वाले 3 दिन में हम भी यहाँ महाराष्ट्र में आंदोलन करेंगे. और हमारा पुकार है कि जब तक जातिवाद रहेगा तब तक आरक्षण रहेगा. आरक्षण जिंदाबाद है. मुझे गर्व है कि मैं आरक्षणवादी हूं. वर्गीकरण नहीं चलेगा, क्रिमिलेयर एक्ट नहीं चलेगी. और आने वाले समय में हम इसके खिलाफ जोरों से लढेंगे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूक आलेल्या आहेत, तर तुमच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे भूमिका असणार आहे, कोणत्या पक्षासोबत जाणार आहे, किती जागा लढवणार आहे, कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार, काय सांगाल? 8 दिवसात राज्याच्या पदाधिकाऱ्यांची माझी बैठक होती. अधिवेशन घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचं प्रतिनिधित्व, आज जर उदाहरण बघितलं तर लोकसभेमध्ये आंबेडकरी समूहाचं, बहुजनाचं, शोषितांचं, वंचितांचं एक प्रतिनिधित्व आहे, चंद्रशेखर भाई आझाद. एकच एक. पण आज दीक्षाभूमीपासून, चैत्यभूमीपासून, UP पासून, दिल्लीपासून, कन्याकुमारीपासून, महाराष्ट्रापासून सगळे मुद्दे आंबेडकर राईट मांडण्याचं काम फक्त एक खासदार करतोय. त्याच्यामुळे या विधानसभेत सुद्धा एक जरी माझ्यासारखा आमदार गेला पॅंथर, तरी महाराष्ट्राचे सगळे मुद्दे मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. आणि त्या भूमिकेतून आहेत. नौटंकी नाही, दिशाभूल नाही, या ठिकाणी कुणाचं हस्तक नाही. आमचं 75 वर्षामध्ये जे प्रश्न सुटले नाहीत ते प्रश्न सोडवण्यासाठी पॅंथर म्हणून आम्ही तिथं गेलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीसोबत आमचं अलायन्स आहे, त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. त्या ठिकाणी जागा आणि त्या संदर्भातली घोषणा आम्ही लवकरच करणार आहेत. आणि 8 दिवसानंतर आम्ही अधिवेशन घेऊन राज्यव्यापी विधानसभेचा स्टँड या ठिकाणी आम्ही मांडणार आहेत. आमचं धोरण एवढंच आहे की दलित आमदार सगळ्यात जास्त निवडून गेले पाहिजेत. कोणत्याही घटकाचं संरक्षण जर कोण करू शकतो तर दलित आमदार करू शकतो. मग ते ओबीसीचा असो, ते मराठ्यांचा असो, ते इथल्या कोणत्याही 18 पकड जातीचा असो, तो एकच करू शकतो. त्याचं नाव आहे आंबेडकरवादी दलित. म्हणजे ते कुणाचे किती गेले याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. दलित जेवढे जातील तेवढे संविधान आणि आरक्षण या ठिकाणी सुरक्षित राहील. आणि ते दीपक केदारचं आणि ऑल इंडिया पॅंथर सेनेचं या विधानसभेचं धोरण आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी दीपकभाई केदार यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. आरक्षण असेल, चित्रा वाघचं पूजा हत्याकांड असेल, त्यानंतर अनेक भूमिका त्यांनी मांडलेल्या. आरक्षणाचं वर्गीकरण, येणाऱ्या विधानसभेबद्दल त्यांची भूमिका. तर मी आपणा सर्वांना विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्समध्ये आपले विचार नक्की मांडा, जेणेकरून आपल्या कमेंट्स ह्या तळागाळापासून ते मंत्र्यापर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत त्याची दखल घेतली जाते. सर्व जनतेकडून त्याची दखल घेतली जाते. त्यामुळे कमेंट्स हे अतिशय प्रभावी माध्यम आहे आपल्या प्रतिक्रिया पोहोचवण्याचं.
त्यामुळे कमेंट्स नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम.